तर मित्रांनो, माझ्याकडनं एक चुकी झाली आणि त्याची शिक्षा मी स्वतःला या प्रकारे दिली. तर हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम टू अवर व्हिडिओ. तर सर्वांना माहिती आहे की मार्च मध्ये माझं लग्न झालं. तर त्याच्या आधी मी एकदम डेडिकेशननी वर्कआउट करायचो, जिम करायचो, बाहेरचं बॅचलर राहायचो. तरी जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी पूर्ण माझं डाएट करायचो. तर लग्नानंतर काय झालं, चला आता मस्तपैकी बायकोच्या हातचं जेवण वगैरे भेटायला लागलं. मस्तपैकी मग हे खा ते खा. वर्कआउटला पावसाळा लागला तर कधी कारण भेटायला लागलं की आज पाऊस येतोय, उद्या सकाळी जाऊ, उद्या सकाळी पाऊस, संध्याकाळी जाऊ, यार आज काम एक्सटेंड केलं, यार आज चल ठीक आहे सुट्टी मारू, उद्या जाऊ, असं त्याला कारण द्यायला लागलो. तर आता मी डिसाईड केलंय की भाई आता आपण खूप आळशी होत चाललोय आणि एका डिसिप्लिन राहणाऱ्या व्यक्तीला किंवा जो मुलगा मुलगी वर्कआउट करतायत त्यांच्यासाठी सगळ्यात रिग्रेट वाली गोष्ट कोणती माहिती का, जर ते एखाद्या डिसिप्लिन रुटीन मधनं जे त्यांचं डाएट चाललंय डिसिप्लिन त्यामधनं ते स्वतः चीट करतायत, तर हे सर्वात मोठं रिग्रेट असतं जिम करणाऱ्या मुलाला किंवा मुलीला. तर मी आता ठरवलंय की भाई आता यातनं आपल्याला बाहेर निघायचंय आणि आज संडे ऑफकोर्स फंडे असतो सर्वांसाठी. तो बोलत चला आपण स्वतःला एक शिक्षा देऊ, जे काय आता मागचे 3-4 महिने आपण केलंय, डाएट बरोबर नाही केलाय किंवा वर्कआउट नाही वेळेवर केलेलं, त्यात खूप सारे खाडे केलेत. आणि जे लोक मला ओळखतात आधीपासून त्यांना सर्वांना माहितीये की प्रत्येक मंडळी एखादा फंक्शन मिस करेल पण वर्कआउट मिस करणार नाही किंवा डाएट चीट करणार नाही. पण मग ते केलंय मागचे 3-4 महिने आणि माझी अशी काय बोगस कंडिशन झाली आहे की त्याचा मी व्हिडिओ फोटो पोस्ट करेलच. तर स्वतःला शिक्षा देण्यासाठी संडेच्या दिवशी मी जिम मध्ये गेलो आणि जो पार्ट कोणाला ट्रेन करावा वाटत नाही कधी जिम मध्ये, जो की लेग्स, तो आज ट्रेन केला. स्वतःचे पाय तोडलेत, लेग्स तोडलेत आणि आता असं ठरवलंय की आता पुन्हा आपण लॉकडाऊन व्हायचंय आणि पुन्हा आपण आपला वर्कआउट, आपला डाएट, आपला रुटीन प्रॉपरली फॉलो करायचंय. लेट्स सी व्हॉट हॅपन. डू युनिक, बी युनिक.